शकणार नाही. खूप चांगलं आयोजन, त्यामध्ये प्रणय चौधरी यांचा सुद्धा सिंहाचा वाटा होता. इथे चांगली आपण आपल्या शुभ असते प्रणयजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रणयजी चौधरी आपले आम्ही सुद्धा खूप आभारी आहोत. त्यानंतर भावेशजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान कुमार तांगडी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. भावेशजी चौधरी, भावेशजी चौधरी आपले आम्ही सुद्धा बहुत खूप खूप आभारी आहोत. आपण सुद्धा बहुमूल्य वेळ दिलात, उपस्थित राहिलेलात. आणि जेव्हा प्रत्यक्ष मॅचला सुरुवात होईल तेव्हा सज्ज होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सहकारी समालोचक. एक आगळा वेगळा अंदाज आणि ज्यांच्याकडे खरं तर मराठीचं शब्द भांडार आहे, खरं तर डिक्शनरी आहेत, दशरथजी पाटील. धन्यवाद गवळी सर, अतिशय अभ्यासू समालोचक आणि आमचे आदर्श व्यक्तिमत्व डॉक्टर गवळी सर. आणि हा पहिला धक्का बसेल जितू पॅकर्स नवघर संघाला. पहिली विकेट कोळ्यास, पहिल्या विकेटचं पदान, पहिला ब्रेक थ्रो, पहिल्या विकेटचा करता पाय, पहिली विकेट पाय होणार, प्रथम विकेट स्वाहा, पहिल्या विकेटचा एन्काउंटर, पहिल्या विकेटचा सबाया, पहिल्या विकेटचा सुपडा साप. धावसंख्या फक्त इनिमेन. बॉलिंग मार्क तयार. आणि चिरणे टीम हा प्रथम म्हणजे आमच्या उरण तालुक्यातील हा नामवंत संघ पहिल्यांदाच भिवंडी तालुक्यामध्ये षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर. बॉलिंग मार्क तयार, राईट आर्म होतं विकेट. आणि हा चिन्ह पुन्हा एकदा जाईल मिड विकेटला. मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत होईल. संघाची धावसंख्या 3 वर. 1-3, 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा. IPL देखील झकमारील. IPLला काय असतं, 4-5 उघड्या बागड्या नातात, दुसरं काय आहे. तसं आम्ही पण ठेवू शकतो. थेट कामाटी पुरा गाठा, तिथून आणा 3-3 हजार रुपये एक. दुसरं काय आहे तिथं. IPLला काय असतं सांगा मला तुम्ही. त्याच्याशी आपलं गावठी क्रिकेट बरं आहे. राईट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा ऑन साईनला. संघाची धावसंख्या झाली 4 वर. 1-4, 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका स्पर्धेला गेलो 2 लाखाची स्पर्धा नसेल, चोटकोळे एवढ्या ट्रॉफी. तुझ्या आयला काय झाटाची टुर्नामेंट आहे. अरे कसं, जशी स्पर्धा त्याची ट्रॉफी पाहिजे का नको. एका ठिकाणी गेलो जेवायला शापूची भाजी, काय झाटा कॉमेंट्री करणार. कसं जे पोटात आहे ते ओठात आहे, बरोबर की नाही. शापूची भाजीनं राजमा खाऊन काय थोडीच कॉमेंट्री करणार. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदार. बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिला गोलंदाज, पहिला मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज. बदा देवा, कोणी निंदा कोणी वंदा, असं समालोचन आमचा धंदा आहे. नाही बरोबर, आम्ही थेट बोलतो. गवळी सरांना देखील आमची माहीत, आमची शैली अशी आहे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर. बॉलिंग मार्क तयार आणि षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात. पहिल्या षटकात धावा कुठल्या, तब्बल 4 धावा. पायेगावमध्ये गेल्या वर्षी स्पर्धा होती बघा, त्यांचा 12वा बसला होता. त्याला होता का ते काही त्रास होता डायबिटीसचा, तो गेला बाहेर. त्याने घेतलं ऑब्जेक्शन, म्हणतो 12वा कुठं आहे. असा काय त्रास असेल ना लघवी हागामुताचा, त्याने घरातून हागीत लावून या. जास्त त्रास असेल तर एकामेकात 3 हागीत लावा, तासाला चेंज करा, पण हागीत लावून या प्लीज. म्हणजे आमच्या आहे डोक्याला टाप नको, बरोबर की नाही. हागीत इज द बेस्ट वेपन फॉर युरिन अँड संडास. आता संडासला मला शब्द माहीत नाही, एक डॉक्टर साहेब सांगतील तुम्हाला नंतर.
चला षटक क्रमांक पहिल्या संपूर्ण पहिल्या षटकाची इतिश्री समाप्ती. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगतीपथावर. विवेक एका स्पर्धेला गोल्डन मॅन आला. पहिल्या दिवशी सगळे अंगावर दागिने, सर दुसऱ्या दिवशी सगळे दागिने सोनार रगडगान. यार काय सांगा तुम्हाला, मला साले दागिने जास्त वाढवून म्हणा हायतं ठेवाल की नाही. यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज मूव्हिंग 5 वर 5 वर. अतिशय कमी धावसंख्या, जुजबी धावसंख्या, चांगला बॉलिंग अटॅक. भन्नाट मारा चिरनेर विरुद्ध जितू पॅकस नवगर असा हा विद्यमान सामना. एकीकडे उरण, दुसरीकडे जबरदस्त या ठिकाणी नवघर. नामवंत संघ विद्यमान सामना. दोन बलाढ्य आमने सामने, एकाच कॅलिबरचे दोन प्रतिस्पर्धी आमने सामने. राईट आर्म महोदय विकेट तयार. शॉर्ट पिच चेंडू अकोट टाकायचा पुन्हा एकदा. चेंडू गेला काहो कॉर्नरला. धावा झाल्या 7 वर 7. पालिवडी संघाने कृपया संपर्क साधायचा आहे. पालिवडी संघाचे कॅप्टन असतील तर आपण संपर्क साधायचा आहे त्वरित ऑर्गनायझिंग कमिटीशी. कृपया येशील येऊन पालिवडी संघाचे कॅप्टन. राईट आर्म महोदय विकेट पुन्हा धावसाय ते अपस्टम. अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्याही प्रकारचे मेतकुद्दमन नाही. धावसंख्या रोडावली, धावसंख्या थंडावली, धावसंख्या लुली पडली. फक्त इनिमिन 7 धावा. 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. राईट आर्म महोदय विकेट. बॉलिंग मार्कवर तयार. संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगतीपथावर. आणि हा पुन्हा एकदा अप्रतिम बॉलिंग अटॅक. पुन्हा एकदा चेंडू जाईल. शॉट थर्डमॅनला मिळेल 1 धाव. संघाची धावसंख्या 8 वर. अरे असे फटके मारून काय होणार आहे. जरा ताकद लावा जरा. कुठून मारतात पण सर्कलच्या बाहेर बॉल नाही. असे जर अंडरआर्मचे फटके मारलात तर कसं व्हायचं. बर्गर पिझ्झा खाय खातात, पाया मुंडी खा. मग बघा शॉट वर शॉट, शॉट वर शॉट, ते पण गुडघे टेकून. शॉट वर शॉट म्हणजे फक्त षटकार चौकार. पुढचं ऐकून घ्या हो. नाही पुढचं ऐकत नाही, नंतर म्हणता झालं असं झालं दशपाटी असे बोलले. पुढचं ऐकून घ्यायचं कधी पण. ही मराठी भाषा आहे. मराठा तितुका मेळवा, महाराष्ट्र धर्म वाढवा, संत रामदास म्हणतात. नाही थोडं आम्ही प्रवचन ऐकतो. मध्ये मध्ये इंग्रजी बोलावं म्हणा कॉमेंटेटर येडजव आहे. कारण इंग्रजीला वाघिणीचं दूध म्हणतात. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर. पुढचा चेंडू लास्ट डिलिव्हरी. चेंडूला मिळावला फक्त 1 धाव मार्गूया. चांगला चेंडू अपरा चेंडूले. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. आणि चांगला बॉलिंग अटॅक, दमदार गोलंदाजी केली चिरनार संघाने. 12 चेंडू आणि इनमिन फक्त 9 धावा. म्हणजे प्रति षटकामागं 4.5 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट. अतिशय भेदक मारा, जबरदस्त मारा केला. प्रति 12 चेंडू 9 धावा आणि 1 बळी असं बॉलिंग ॲनालिसिस पृथक्करण. माझ्या समवेत असतील आमचे गवळी सर, आदर्श व्यक्तिमत्व. जरी पेशाने डॉक्टर असले परंतु सखोल अभ्यास. आणि निशाम पाटील उभरता सितारा. आता एक आला बघा कॉमेंटेटर, असाच होता चष्मा लावून सगळं हे करून शायनिंगमध्ये. अरे तुम्ही कॉमेंट्री तेव्हा तुम्ही गोधडीमध्ये मुतत होता. आम्ही जेव्हा कॉमेंट्री चालू केली ना, अरे शायनिंग मारून फायदा नाही. चला बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक तिसरा प्रगतीपथावर. रोहित आणि फलंदाज अक्षय पाटील असे चकमक एर चुरस कॉम्बिनेशन. बॉलिंग मार्क तयार. संघाचा तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकाचा माग करताना, रेटा लावताना गोलंदाजच्या बोहळ्यावर, रॅम्पवर, ट्रॅकवर, उंबरट्यावर. तिसरं षटक. पहिला चेंडू तयार. राईट आर्म महोदय विकेट. पुन्हा एकदा आक्रमण केलंय. चांगलं टायमिंग. आणि हा पहिला षटका दमदार सिक्सर. आदिवासी फटका, माथाडी फटका, वडारी फटका. वडारी म्हणजे गोटे अंपायर, ज्याला कॉरीवर गोटे अंपायर भेटला. साहेब सगळं जग फिरलो म्हणतो. सगळा बघितला. स्वित्झर्लंड बघितला, न्यूझीलंड बघितला, हॉलंड बघून आलो, पोलंड बघून आलो,
हा लंड बघून आलो, तो लंड बघून आलो. लंड म्हणजे देश. ऐकून घ्या पुढचं जरा. राईट हो दे विकेट आणि पंचाला वाईचा इशारा. स्वैर मारा, दिशाही मारा, दूषित मारा. स्टंप कुठे, चेंडू कुठे, जखम मांडीला आणि इला डुंगणाला. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. एक धावेचा इशारा, एक धावेचा चाकणा, एक धावेचा मलिदा, एक धावेचा फालका. फालका माहीत आहे तुम्हाला? तुम्हाला बिल्डरने विचारा फालका काय असतो तो. पुन्हा एकदा ऑन साईडला पुश केला, चेंडू टॅप केला, एक धाव मलते संघाचा टोटल स्कोर झाला आहे 17 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था बघूया. दमदार स्पर्धा, अतिशय मानाची स्पर्धा. स्वर्गीय अनिल अंकलेश आणि स्वराज्य ग्रुप खार्डी आयोजित दमदार स्पर्धा. जायंट किलर खासदार बाल्या मामा यांच्या सन्मानात ही स्पर्धा. भिवंडीचे महामेरू, विकासाचे महामेरू आदरणीय बाल्या मामा यांच्या सन्मानामध्ये स्पर्धा आहे. आणि हा शॉट पिच अकोटाचा मुलाचा चेंडू गेला शॉट एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं फिल्डिंग, चांगलं प्रोटेक्शन. एक धाव मिळेल संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 18 वर. 2 अंपायर, एका ठिकाणी नरेंद्र मोदी, दुसऱ्या बाजूला अमित शहा. सांगा यांचे जे देश चालले का सांगा मला. सांगा मला, तुम्ही सांगा मला. त्याला उद्या काय मोदीच्या नावाने मूत पण विकतील लोक, बरोबर की नाही. मोदी ब्रँड चोला अंगाला. हो अप्रतिम फिल्डिंग लॉंग ऑनला. टोटल स्कोर झालाय 19 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 19 अशी धावसंख्या झाली. बघूया बॉलिंग मार्क तयार. तिसरं षटक प्रगती पदावर. गोलंदाज रोहित. चिरनेर विरुद्ध नवगर असा हा विद्यमान सामना. 2 टोकामध्ये घमासान, यादवी, रणधुंदवी, रणधुमाली, रणकंदन. बिग फाईट, कलगीतुरा, चुरस, ईर्ष्या, चढावड, संघर्ष, अहममिका, काटेकी टक्कर, कडा संघर्ष, कडा मुकाबला. बिग बॅटल, कडवी झुंड, कडवा प्रतिकार. षटक क्रमांक 3 प्रगतीबद्दल. पुढचा चेंडू तयार. बॉलिंग मार्कवर गोलंदाजच्या ट्रॅपवर. आगामी चेंडू राईट महोदय. विकेट तयार. रोहित अप्रतिम डिलिव्हरी. खोला टाकली एंडोनी. फलंदाज बाद. जबरदस्त मारा, भेदक मारा, जाली मारा आणि विकेट जाईल दुसरी. लागला तर आला पेशंट दादा मला डोक्याची गोळी, त्याला चुकून व्हायग्राची गोळी द्यायचा. झाला प्रॉब्लेम. चला अख्खा दवाखाना डोक्यावर नाही घेणार तो. काय बोलणार ते. एक एक साले असे नमुने येतात ना तुम्हाला. अजून मी सांगितले जोक, पण काय लाईव्ह स्पर्धा आहे म्हणून. लाईव्ह फक्त 2 तास बंद ठेवा, मग बघा तुम्ही रात्री झोपणार नाही, आम्ही झोपणार नाही. टोटल स्कोर झालाय 19 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. बॉलिंग मार्क तयार. संघाच्या वतीनं तिसरं षटक प्रगती पदावर. अतिशय दमदार गोलंदाजी केलेली प्रतिस्पर्धी संघाला. लास्ट डिलिव्हरी इन दी 3rd ओव्हर. शेवटचा चेंडू तयार. योगेश प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. येस पंचांना मात्र या ठिकाणी अतिशय पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा प्रतिम बॉलिंग अटॅक. जबरदस्त भन्नाट गोलंदाजी. चिरनेर संघाने मात्र रिया एंटरप्राइजेस चिरनेर पुरस्कृत आमचे सन्माननीय शिवसेनेचे डॅशिंग विभाग प्रमुख कुमारजी तांगडी यांनी हा संघ पुरस्कृत केला. अतिशय बलाढ्य संघ. आणि राहिलं तिसरं षटक संपुष्टात. संघाची धावसंख्या 18 चेंडू आणि टोटल 20 धावा म्हणजे प्रति षटकामागं. आणि राहिलं शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक. शेवटचा स्पेल बाकी आहे.
पहिल्यांदाच विकीशेठ म्हात्रे यांनी आणि आमचे डॉक्टर गवळी सर यांनी आम्हाला इथं बोलावलं होतं. पुन्हा त्या गवळी सरांचं तसेच विकीशेठ म्हात्रे स्पर्धेचे दमदार आयोजक त्यांना धन्यवाद देतो. पहिल्यांदाच खार्डीगावमध्ये अतिशय दमदार स्पर्धा, मानाची स्पर्धा, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, शेवटचा गोलंदाज. टीम मीटिंग नको प्लीज. 18 चेंडू 20 धावा. अतिशय कमी धावसंख्या, जुजबी धावसंख्या, वाजवी मामूली, किपाशी नगण्य स्कोर, किमान स्कोर, माफक स्कोर. शेवटच्या षटकात तुम्हाला हाणामारी करायची आहे. दे माय धरणी ट्राय, रन उठावं लागेल कारण स्कोर फार कमी आहे. प्रतिस्पर्धी संघ हा चिरनार उरण तालुक्यामधील नामवंत संघ आणि बोरिवली विभागातील एक नवघर हा बलाढ्य संघ. जबरदस्त बेक फाईट, दोन बलाढ्य संघ, बलिष्ठ नामवंत निष्णात तरबेज संघामध्ये एक जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. एकाच कॅलिबरचे दोन प्रतिस्पर्धी. झाला गोलंदाज. षटक क्रमांक 4 प्रगती पदावर अंतिम अखेरचा निर्वाणीचं स्लॉग ओव्हर. साहिल संघाच्या वतीनं 4थं षटक. पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. बॉलिंग मार्कवर बॉलिंग गोल करतो. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट, थेट प्रेक्षेपण प्रिन्स मूवीज आमचे रवी गुळवी यांची ही वेबसाईट. क्वालिटी आणि क्लिअरिटी इज द स्पेशालिटी ऑफ दिस वेबसाईट. पहिला चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आणि हा असेल फ्री हिट. साहिल आणि हा असेल फ्री हिट. धन्यवाद विकासजी मुकादम. चालेल चालेल, तुमचा उद्या गेट टुगेदर आहे. एकामेकाच्या गळ्यात मिठ्या घाला, काय करा ते करा. बरं उद्या तुम्ही इकडे नक्की या. काय उद्या बरं मैत्री भेटणार आहेत, त्यांच्या बॅच आहे ती कितीची 30 वर्षापूर्वीची. त्यांना आठवण आहे बघा. सांगा मोदी साहेबापेक्षा एक रेट आहेत की नाही. यांना आठवण आहे 30 वर्षापूर्वीची. साला आम्हाला कालचं काय झालं ते आम्हाला माहीत नाही. कालची काय खरं ते आम्हाला आठवत नाही. हगलो की सालास. बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक 4 प्रगती पदावर साहिल. यस, कुणाचा खोदून काढला बघूया. चांगलं टायमिंग, प्रॉपर टायमिंग. आणि हा धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज मुव्हिंग 29 29. अतिशय चांगली बॅटिंग या षटकामध्ये. थोडासा स्कोर असं थोडीशी अशा पल्लवित केल्यात या षटकानं. मात्र एक चेंडूमध्ये तब्बल पहिला चेंडू गेला दिशाहीन होता. 4 धावा तिथंच मिळाल्या, म्हणजे 5 धावा मिळाल्या. आणि हा पुण्याचा आक्रमक चौकडा. चांगला टायमिंग, चेंडू हवेमध्ये असेल बघूया लॉंग ऑफला. आणि फलंदाज बाद होईल, धक्का बसेल. तिसरा, 3rd विकेट. कोल्हाप्स तिसऱ्या विकेटचा काढता विकेट. स्वाहा. चांगली क्वालिटी. एका ठिकाणी स्पर्धा केलो साले धवलानींचं माईक. काही घंटा कॉमेंट्री करणार. कशी सजी स्पर्धा तशी कॉमेंट्री पाहिजे. एका ठिकाणी स्पर्धेला गेलो, 40 किलो मटण. आम्ही राहिलो शेवटी साली राहिली आम्हाला शेवटी बटाटी. ती मटणाच्या रश्श्यामध्ये कुस करून खाली. नंतर मला समजलं फक्त 5 किलो मटण होतं आणि त्या 5 किलो बटाटे टाकली होती. म्हणजे असं आयोजक हुशार असतो. 40 किलो मटण, आता 40 किलो मटण अख्खं गाव जेवल. म्हणून कधी साखरपुड्याला गेलात ना, पहिले जेवायचं.
नंतर प्रोग्राम हो. आणि स्ट्राईकला नवीन फलंदाज सत्या खेळेल साहिल याचा मारा. रायडा महोदय विकेट. पुन्हा एकदा चांगला आक्रमण. चेंडू गेलाय. मिळेल फक्त एक धाव. 100 कुछ भी नाही. खरं म्हणजे तुम्हाला आता अटक करावं लागेल, आक्रमण करावं लागेल. फक्त एक धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोअर झाला आहे 30 वर 3 बाद 30. 30 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. राहिले फक्त एनिमेन 2 बॉल. 4 बॉल आहेत. 4 बॉल्स टू गो. 3 बॉल्स टू गो इन फ्रॉम साहिल. शेवटचं षटक प्रगतीपदावर. धावसंख्या 30. अजून तर 2 मोठे फटके आले म्हणजे चांगला स्कोअर, म्हणजे सन्मानाचे स्कोअर राहील उभा. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरी अनसर्टनिटीज. आमच्या गवळी सरांना धन्यवाद देतो की तुम्ही आल्यानंतर पहिल्यांदाच, तसेच विकी शेठ या स्पर्धेचे दमदार आयोजक. रायडा महोदय विकेट. पुन्हा एकदा खोदून काढला. चांगलं आक्रमण. टू बॉल्स टू गो. कारण आगरी समाजाचे असे एक धुरंधर व्यक्तिमत्व की गवळी सर जास्तीत जास्त आगरी समाजाच्या कोणीही असतील, म्हणजे समालोचक असतील, अंपायर असतील, त्यांना प्रोड्यूस करायचं. कारण जे आपले आगरी समाज आहे, कारण आगरी समाज कधी पुढे जाणार हो. एक दमदार पर्सनॅलिटी. पेशाने जरी डॉक्टर असले परंतु क्रिकेटची आवड. टोटल धावसंख्या झाली 32. 32 राहिला फक्त एनमेन. शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी. 4थं षटक प्रगती पदावर. लास्ट डिलिव्हरी. शेवटचा बॉल बाकी आहे. रायडा महोदय विकेट साहिल यांचा. आणि ऑनसाईडला पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू जाईल ऑनसाईडला लॉंग ऑनला. आणि मिळेल फक्त एक धाव. 2 धाव मिळतील. चांगलं रनिंग मिळेल विकेट. आणि टोटल धावा झाल्या पुरस्कृत केला आमचे सन्माननीय डॅशिंग डायनॅमिक शिवसेनेचे विभाग प्रमुख सन्माननीय कुमारजी तांगडी यांचा हा संघ असेल. पुढच्या इनिंगमध्ये तुम्ही आवाज ऐकाल. निशांत पाटील. दमदार आवाज. या निशांत पाटील. आम्ही जरा लावून येतो. लावून म्हणजे पिऊन येतो चहा. यानंतर टॉस होईल. दोन्ही कॅप्टननी यायचे. दोन्ही कॅप्टननी यायचे. पालोली संघाचे कॅप्टन आलेले आहेत. नरेशपती कासारवाडी संघ कॅप्टन. नरेशपती कासारवाडी संघ कॅप्टनने यायचे आहे. नरेशपती कासारवाडी संघ कॅप्टन. लास्ट ऑफिशियल कॉल. निलेश दादा टावरे तसेच प्रणयजी चौधरी आपण सुद्धा यायचं आहे. भावीजी आपण सुद्धा यायचं आहे. आपल्या उपस्थित टॉस होईल. निलेश टावरेचं आपलं खूप खूप स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. प्रणयजी आपलं सुद्धा स्वागत आहे. भावीजी आपलं सुद्धा स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. चार षटकांची मॅच असणार आहे. 4 षटकांची मॅच असणार आहे. कॉलिंग कोण करणार आहे? इधर नरेशपती कासारवाडी और पालिवली. आमचे मान्यवर निलेश टावरे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. त्यांच्यासोबत त्यांचा मित्रपरिवार सुद्धा आहे. प्रणयजी भाई. पण काटा आलेला आहे. निलेशजी आपलं खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात यासाठी आभार. भावेजी आपलं सुद्धा आभार. प्रणयजी आपलं सुद्धा आभार. आपण पुन्हा एकदा
आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. यस, खूप खूप आभार. पुन्हा एकदा आपण स्थानापन्न व्हायचं आमच्या मान्यवर कक्षामध्ये. जास्त घेतली जाणार नाही, तुमची इंटरव्ह्यू नक्कीच घेणार नाही आहे. कसं वाटलं खेळताना मैदानात? सुसज्ज असं मैदान आहे. विकी सेठ म्हात्रे यांची स्पर्धा आणि अंकलेश प्रतिष्ठान तसेच स्वराज्य ग्रुप. मैदान तर खूप चांगलं आहे ना, स्पर्धा पण चांगली आहे, ग्राउंड पण चांगलं आहे. निर्णय काय असणार आहे? सतरक्षण. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे? 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. संघ तोच असणार आहे की काय बदल केला जाईल? आहे तोच. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. यानंतर जी मॅच होणार आहे ती पालवली विरुद्ध नरेशपती कासारवाडी. नरेशपती कासारवाडी संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि पालवडी संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. पुन्हा एकदा मी विशेष आभार व्यक्त करतो या ठिकाणी आमचे निलेश दादा टावरे साहेब यांचं. आपण या ठिकाणी आला. तसेच ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी आपल्याकडून खरं तर ही पारितोषिके दिली गेली आहेत. प्रथम क्रमांक आपले स्वर्गीय पिताश्री लहुजी टावरे यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक तसंच तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक आकर्षक ट्रॉफीज आपण स्पॉन्सर केल्यात आणि आपण स्वतः या ठिकाणी उपस्थित राहत बहुमूल्य वेळ देऊन त्याबद्दल मी विकी शेठ म्हात्रे त्याचबरोबर अनिल अँड अंकलेश प्रतिष्ठान तसेच स्वराज्य ग्रुप यांच्या वतीने आपलं विशेष आभार व्यक्त करतोय. प्रणय चौधरी आपलंसुद्धा विशेष आभार. भावेजी आपलंसुद्धा विशेष आभार. धन्यवाद. आणि जाऊया आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक निशांत पाटील. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. आपल्याला सामना पाहायला मिळतोय जितू पॅकर्स नवगर विरुद्ध रिया एंटरप्राइजेस चिरनेर या दोन संघामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना धाव फलकावरती धावा जोडल्यात त्या 33 धावा आणि 34 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर गोलंदाजी चांगली राहिली. जितू पॅकर्स नवगर सारख्या चांगल्या संघाला अवघ्या 33 धावांवरती रोखलं चिरनेर टीमने या मॅचमध्ये. जबरदस्त गोलंदाजी राहिली. अक्षय सोनी लवकर बाद झाला. तदनंतर उदय पाटील सर्वात घातक फलंदाज तो देखील लवकर बाद झाला. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी त्यांची राहिली आणि 34 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती अहमद आपल्याला पाहायला मिळतोय आणि या स्ट्रायकिंग एंडला साहिल आणि एका बाजूला ऋषी हा फलंदाज तुम्ही पाहताय. पंच अधिकृत इशारा करतील. सामन्याला होते सुरुवात. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे खासदार चषक 2025 मध्ये. अहमद बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल या मॅचमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ फुल टॉस बॉल मिड विकेटला चेंडूला टर्न केलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे झेल टिपलाय आणि पहिला धक्का या मॅचमध्ये रिया एंटरप्राइजेस चिरनेरला बसतोय. काय जबरदस्त सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. फलंदाज साहिलला बाद केलं. फुलटॉस चेंडू टाकला होता. बिगिट करण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु फिल्डर होते डीपमध्ये. झेल कंप्लीट आणि इथे पहिला धक्का रिया एंटरप्राइजेस चिरनेरला या मॅचमध्ये बसतोय. जितू पॅकर्स नवगर एक चांगल्या धाटणीचा संघ आहे कारण या संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. फलंदाजीमध्ये दमखम दाखवता आली नाही परंतु गोलंदाजीमध्ये दमखम दाखवण्याची क्षमता ठेवणारा संघ अर्थातच मीरा भाईंदर परिसरातील बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जितू पॅकर्स नवगर हा संघ तुम्ही पाहताय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय विवेक हा फलंदाज. 34 धावा या मॅचमध्ये करायच्यात. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली अहमदनं. त्याचं कौतुक करावं लागेल. लाजवाब तो गोलंदाजी करतोय कारण पॉवर प्ले तर षटक आहे आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट प्राप्त केली. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. वैभवशाली परंपरा अविरतपणे सुरू ठेवली आहे. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडीनं स्वराज्य ग्रुपनं लाजवाब क्रिकेटचा सोहळा तुम्ही पाहता. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय खासदार सुरेश म्हात्रे साहेब अर्थातच बाल्यामामा यांच्या सन्मानासाठी ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. हो यावेळेस पाहिलं तर बॅकफुटला गेले. फक्त बॅटचा फेस ओपन केला. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकललं आणि एका धावेमध्ये परावर्तित केलं. स्ट्राईक रोटेट केली विवेकनं. त्याला ठाऊक आहे पहिल्या चेंडूवरती विकेट गेली आहे आणि इथून धाव घेणं गरजेचं आहे आणि तेच कार्य मैदानावरती त्यांनी केलं आहे.
आणि इथे धाव कंप्लीट केली. 34 धावा इथे बनवायच्या आहेत. सिंगल डबल्स घ्याव्या लागतील आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा मोठा फटका देखील या मॅचमध्ये रिया एंटरप्राइजेस चिरनेरला अगदी खेळावाच लागेल. रायगड परिसरातून अर्थातच उरण तालुक्यातून हा संघ आज भिवंडीमध्ये दाखल झाला. रिया एंटरप्राइजेस या नावाने खेळतोय. कुमारजी तांगडी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ. गोलंदाज तयार. हो, खोलात टाकलाय. मिड विकेटला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग करतायत परंतु वेगाने सिंगल कंप्लीट केली जाते. अहमदचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये तो चांगली गोलंदाजी करतोय. P1चं षटक आहे आणि लेन जर पाहिली ना त्याची अचूक राहिली आहे. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतो या मॅचमध्ये. खरं तर हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा होता परंतु चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. मिस्की हुक शॉट. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत परंतु बॉल थांबत नाही. बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या जवळ. एफर्ट जरूर लावलाय परंतु काय घडलंय अगदी पाहावं लागेल. इथे जर पाहिलं तर तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. चांगला प्रयत्न तिथे फिल्डरने केला. एफर्ट्स लावला, कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या असंच म्हणावं लागेल. काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता या मॅचमध्ये. 34 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा. एक गडी जरूर बाद झालाय परंतु धावा बनवण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे या संघाच्या माध्यमातून. गोलंदाज. हो, यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक. लॉंग ऑफला खेळत फिल्डर आहे तिथे. चांगली फिल्डिंग. फक्त सिंगलच मिळते याही चेंडूवरती आणि या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 5 या आकड्यावरती. हा सामना देखील रंगेल कारण दोन्ही संघ बलाढ्य. एक संघ मीरा भाईंदर परिसरातून दाखल झाला आणि एक संघ जर पाहिला तर रायगड परिसरातून उरण तालुक्यातून या ठिकाणी दाखल झालाय. त्यामुळे आज सामना रंगताना पाहायला मिळेल. दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू तुम्ही पाहता. हो, यावेळेस पाहिलं तर मोठा फटका करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन मिळालं नाही. या मिड विकेटला फिल्डर आहे डीपमध्ये. चांगली फिल्डिंग. फक्त सिंगलच मिळते या चेंडूवरती. वा, काय गोलंदाजी राहिली या पहिल्या षटकामध्ये. अहमदचं कौतुक करावं लागेल. फक्त आणि फक्त 6 धावा त्याने पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात आणि एक महत्त्वाची विकेट प्राप्त केली. साहिलला बाद केलाय. काय सामना पाहायला मिळेल कारण जितू पॅकर्स नवगड संघ जिद्दी क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो. या संघामध्ये उदय पाटीलला तुम्ही पाहताय. त्याने अनेक कित्येक वर्षे झाले क्रिकेटची सेवा केली आहे आणि त्याच्या नावावरती एक कार देखील आहे आणि मीरा भाईंदर परिसरातील एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे उदय पाटील. त्याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. आज जर पाहिलं तर आदित्य शेट्टी संघामध्ये नाही आहे तरी देखील खूप चांगला खेळ करण्याचा प्रयत्न या संघाच्या माध्यमातून राहिलाय परंतु एका बाजूला रिया एंटरप्राइजेस चिरनेर संघ एक बलाढ्य संघ तुम्ही पाहता. रायगड परिसरातून दाखल झाला या क्रीडा स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती राज जैन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा जर पाहिल्या ना तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा तुम्ही पाहता. क्रिकेट म्हटलं तर धावांची श्रीमंती. क्रिकेट म्हटलं तर धावांची गर्भ श्रीमंती. मग बॅट घेऊन मैदानावरती ज्या करण्यासाठी आपण गेलोय ना ते कार्य अगदी पूर्ण करायचे आहे. मग कर्तव्याच्या वाटेवर चालत असताना अगदी भावनांचा आवंडा गिरवणारा खेळ इथे टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दाखवायचा आहे आणि तोच खेळ या क्रीडा स्पर्धेमध्ये रंगला. एका बाजूला संघ तुम्ही पाहताय जितू पॅकर्स नवगरला आणि एका बाजूला रिया एंटरप्राइजेस चिरनेर या मॅचमध्ये खेळती आहे. येणारे 18 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी इक्वेशन जर पाहिलं ना 28 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती राज जैन आपल्याला पाहायला मिळतोय. काय मॅच रंगेल. चांगला सामना रंगताना पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. ऋषी पाहायला मिळतोय आणि एका बाजूला तुम्ही पाहताय फलंदाज विवेकला या मॅचमध्ये. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. बी फास्ट. भरपूर जास्त वेळ खर्च होतो या मॅचसाठी. राज जैन बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऋषीच्या विरोधात. हो, यावेळेस पाहिला तर इनसाइड आउट करत असताना चांगला स्ट्रोक गॅपमध्ये केलेट फिल्डर आहे तिथे. चांगली फिल्डिंग करतायत परंतु तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता ऋषीनं आणि या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. 8 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता या मॅचमध्ये.
एकूण 34 धावा बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत 8 धावा बनवल्यात. रिया एंटरप्राइजेस चिरनेर या टीमनं एक जबरदस्त संघ पाहायला मिळतोय. कुमारजी तांगडी शिवसेना विभाग प्रमुख त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेला संघ तुम्ही पाहता या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज राज जैन पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो स्विचीचा फटका, सुरेख फटका, बॉल जातोय सीमारेषेच्या अगदी जवळ. सीमारेषा ओलांडत असताना फलंदाजाच्या बाटमधून येतोय चौकार या मॅच मध्ये. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर. वाल्या मामा एक नंबर. काय जबरदस्त सोक पाहायला मिळाला ऋषीच्या बॅटमधून. ही ताकद आहे या खेळाडूची. खरं तर ऋषी जर पाहिला तर व्यावसायिक क्रिकेट देखील खेळतो. खोया गटामध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहिला. गावदेवी गावठण या संघामधून तो खेळत असतो, परंतु एक गाव एक फॉर्मॅटमध्ये चिरनेर संघासाठी देखील त्याचं चांगलं योगदान राहिलं आहे. तोच फलंदाज आणि त्याच्याच बॅटमधून या मॅचमध्ये चौकार आला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. राज जैन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो यावेळेस शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजाला इथे फॉलो केलाय. चांगल्या धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला. राज जैनकडे देखील भरपूर जास्त क्रिकेटचा अनुभव आहे. अगदी कमी कालावधीमध्ये या खेळाडूने देखील आपलं मोठं नाव केलं आहे. तो देखील मुंबई परिसरामध्ये खुल्या गटामध्ये खेळताना याही खेळाडूला आपण पाहिलं आहे. त्यामुळे आज सामना रंगतदार पाहायला मिळतोय, कारण दोन्ही संघामध्ये बलाढ्य खेळाडू तुम्ही पाहताय. त्यामुळे हा सामना अगदी रंगला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा राज जैन बॉलिंग ट्रॅकवरती ऋषीच्या विरोधात. हो यावेळेस रायझिंग डिलिव्हरी. वा काय गोलंदाजी करतायत. सलग 2 चेंडू डॉट आले त्या मॅच मध्ये. वा जबरदस्त कमबॅक, कारण चौकार आला आणि तदनंतर राज जैन देखील त्याच्या नावाची चर्चा का केली जाते. अगदी या 2 चेंडूवरती दाखवलंय. लाजवाब गोलंदाजी करत असताना सलगचे 2 चेंडू डॉट आले त्या मॅच मध्ये. ऋषीला शांत ठेवलाय. काय गोलंदाजी करतायत. कमबॅक करणारे चेंडू त्याचे देखील राहिले. राज जैन पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऋषीच्या विरोधात. हो इथे मोठा फटका, अगदी स्लॉग हिट करत असताना चेंडू हवेत आहे. फिल्डर डाऊन द बॉल, कॅच ड्रॉप. ओहो ऋषीचा झेल सुटला या मॅच मध्ये. एका मोठ्या खेळाडूचा झेल ड्रॉप. आणि इथून जर पाहिलं तर ऋषीचा सोडलेला झेल हृदयावर सुई टोचल्यागत दुःख तुम्हाला देईल का, तुम्हाला वेदना देऊन जाईल का. कारण ऋषी एक तोफ आहे आणि तोफेतून जेव्हा गोले सुटतात ना ते तुम्हाला झेलावेच लागतील. या मॅचमध्ये जितू पॅकर्सला अगदी वेदना देऊन जाईल का, कारण त्याचा कॅच ड्रॉप झाला आणि इथून 2 धावा देखील पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 14 या आकड्यावरती. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय 2 बलांड संघामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज राज जैन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऋषीच्या विरोधात. हो फुलटॉस चेंडू होता. आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न, बैठक मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथे अपयशी ठरलेत. इथे चेंडू आलाय डॉट. 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि 34 धावांचा पाठलाग करत असताना रिया एंटरप्राइजेस चिरनेरनं धावफलकावरती धावा केल्या. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे. कारण या मॅचमध्ये सामन्याचं अगदी जर पाहिलं ना तर षटक क्रमांक 2 भरपूर महत्त्वाचं राहिला. पहिल्या षटकामध्ये अहमदनं 6 धावा खर्च केल्या, परंतु राज जैनच्या विरोधात आलेला चौकार आणि तदनंतर त्याने टाकलेले डॉट चेंडू या मॅचमध्ये भरपूर काही सांगून गेलेत. त्यामुळे येणारे 12 जे चेंडू आहेत ना हे भरपूर इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये दोन्ही संघांसाठी. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता, परंतु जास्तीचा वेळ खर्च करू नका. लगेच शतरक्षक सजवा जितू पॅकर्स नवगड संघ, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. तुम्ही पाहताय स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खाडी विकिशट मात्रे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा अर्थातच खासदार चषक 2025 हा लाजवाब सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती योगेश मैदानावरती दाखल झाला. इथून जर पाहिलं ना तर 12 चेंडूमध्ये 20 धावा इथे बनवायच्या आहेत, परंतु योगेशला इथे धावा अगदी त्या जर रोखायच्या आहेत, एकाला धावा बनवायच्या आहेत तर एकाला धावा रोखायच्या आहेत. काय सामना रंगला. एक लाजवाब सामना तुम्ही पाहताय 2 बलाढ्य संघामध्ये.
कुमारजी तांगडी यांनी पुरस्कृत केलेला संघ रिया एंटरप्राइजेस चिरनेर एका बाजूला खेळतोय आणि त्या संघाला सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. अगदी सामना रंगात आला, परंतु भरपूर जास्त वेळ खर्च होतोय जितू पॅकर्स नवघर संघ, कारण तुम्हाला 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा अवधी दिला आणि आतापर्यंत 2 षटकांसाठी तुम्ही 10 मिनिटे खर्च केलेले आहेत. त्यामुळे हा षटक तुम्हाला 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचा या मॅचमध्ये. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही विवेकला पाहताय, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज योगेश आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. योगेश षटक क्रमांक 3 हाताळतो या मॅचमध्ये आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर विवेकला पाहताय, त्याच्या बॅटमधून या मॅचमध्ये धावा आलेत. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. योगेश लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं सुरुवातीलाच गोलंदाजीसाठी आले त्या मॅचमध्ये. हो, यावेळेस पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता, कव्हर पॉईंटला खेळलेत, फिल्डर आहे तिथे, फक्त सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती पाहता या मॅचमध्ये. आणि सुरुवातीच्या 2 षटकामध्ये गोलंदाजाने इम्प्रेस केल्या, मोठे फटके खेळू दिलेला नाही आहे या मॅचमध्ये. आतापर्यंत फक्त एकच चौकार आला या 17मध्ये. आणि इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतायत जितू पॅकर्स नवघरचे गोलंदाज. योगेश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग केला ऋषीला तुम्ही पाहता. हो, यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपवरती पिचिंग केलं आणि इथे जर पाहिलं तर समोर सापडलेत पायचीच्या स्वरूपात या मॅचमध्ये आणखीन एक विकेट. फलंदाज ऋषी निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. एक नंबर सुरेश म्हात्रे, एक नंबर नगाजावते भिवंडी लई डेंजर. बाले मामा एक नंबर नगाजावते भिवंडी लई डेंजर. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच झुमन कर. 10 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत योगेश. इथे विकेट प्राप्त केली, फलंदाज ऋषीला बाद केलं. त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येत होत्या, परंतु त्याला रोखलाय. चांगली गोलंदाजी करत असताना आणखीन एक विकेट या मॅचमध्ये पाहायला मिळते. जितू पॅकर्स नवघर संघ एक चांगल्या धाटणीचा संघ आहे आणि आतापर्यंत त्यांची कामगिरी देखील चांगली पाहायला मिळते या मॅचमध्ये. जरूर सुरुवातीला 33 धावा बनल्या, परंतु गोलंदाजी करत असताना देखील कमबॅक करण्याचा त्यांनी देखील प्रयत्न केलाय. नवीन फलंदाज अनुप मैदानावरती दाखल होतो या मॅचमध्ये. अनुपला तुम्ही पाहता नव्यानेच मैदानावरती दाखल झाल्या, परंतु इथे भागीदारी करावी लागेल, कारण जरूर जर पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या 19 धावा. 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगला. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती योगेश. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला असेल अनुप. या मॅचमध्ये 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओ विथ द टर्न, क्या बात है, वाह वाह वाह. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू हातबल वळण घेतोय आणि फलंदाजाची गरकन गिरकी देखील घेतो या मॅचमध्ये. जबरदस्त गोलंदाजी करतात योगेश, प्रभावित करतात, इम्प्रेस करतात. चेंडूला वळण देण्याची क्षमता ठेवणारा गोलंदाज आहे. दोन्ही बाजूला चेंडू वळवतोय. पुन्हा एकदा ओ याही वेळेला आणखीन एक दर्जेदार चेंडू आणि इथे यष्टीच्या स्वरूपात फलंदाज बाद. काय जबरदस्त गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण हातभर होतं आणि फलंदाज पुढे आले आणि यष्टीच्या स्वरूपात या मॅचमध्ये आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज ओमकार मैदानावरती दाखल होतोय. येणारे 9 चेंडू येणारे 8 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज ओमकार मैदानावरती दाखल झालेत. योगेश
हो यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, फिल्डर येत आहे, डाऊन द बॉल, झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर करतायत, परंतु 2 धावा इथे मिळतील. फलंदाज ओमकारला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली आहे ती 17 या आकड्यावरती. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की 34 धावा रिया एंटरप्राइजेस चिरनेर संघ अगदी सहजरित्या करेल या मॅच मध्ये, परंतु जितू पॅकर्स नवगड संघाचे देखील कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये अहमदने इम्प्रेस केलं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये महत्त्वाची विकेट प्राप्त केली आणि त्या षटकामध्ये फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या. तदनंतर राज जैन लाजवाब गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 8 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या आणि याही षटकामध्ये योगेश इम्प्रेस करतायत. आतापर्यंत 2 विकेट त्यांनी देखील प्राप्त केल्यात या मॅचमध्ये. योगेश पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता, विकेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग करू शकलेला नाही आहे. इथे देखील चेंडू डॉट येतोय. वा काय गोलंदाजी याही षटकामध्ये तुम्ही पाहताय योगेशच्या माध्यमातून. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आणि 2 विकेट. मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट करणारा षटक राहिलाय योगेशचा. वा जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. सामना होता कुठे आणि आला कुठे. अफलातून गोलंदाजी या मॅचचं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवलं योगेशनं, कारण आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात. येणारे 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. परंतु इथून जर पाहिलं तर अनुपला आणि ओंकारला चांगली बॅटिंग करावी लागेल. त्यांच्याकडे क्षमता आहे. अनुप बाद झालेत, परंतु विवेक आणि ओंकारला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी रिया एंटरप्राइजेस चिरनेर अर्थातच कुमार तांगडी यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, उघडतील ते बोटे तुझ्यावर, तू मात्र भिवू नकोस. अरे वारसा आहे चिरनेरकरांनो, इतक्यात माघार घेऊ नकोस, कारण येणारे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. कारण संघर्षाच्या मातीतून अगदी आलेला संघ आहे चिरनेर संघ. या संघाकडे देखील चांगली फलंदाजी आहे, परंतु इथून जर पाहिलं ना तर 6 चेंडूमध्ये 17 धावा त्यांना हा सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 षटक क्रमांक 4 गुज्जर आपल्याला पाहायला मिळतोय आणि 7 चेंडूमध्ये 17 धावा त्याला डिपेंड करायच्या आहेत. आज आदित्य शेट्टी संघामध्ये नाही आहे आणि गुज्जरवरती विश्वास दाखवला. गोलंदाज तयार. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला विवेकला तुम्ही पाहताय. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. लो स्कोरिंग सामना तुम्ही पाहताय आणि गोलंदाजी चांगली झालेली आहे या मॅच मध्ये. यावेळेस पाहिलं तर समोरचे दिसले लॉंग ऑफ ला बॉल उडवलाय, आलाय षटकार. व्हॉट अ शॉट. नेता लोकप्रिय नेता जनतेचा मेंबर, लोकप्रिय नेता जनतेचा मेंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर. थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलनं या चेडूला उडवलं. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. बॅकफुटला गेले, चेडूला हंबर केलाय आणि सरळ पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज गुज्जर. राऊंड विकेट कोलात टाकलाय, मिड विकेटला वळवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. एकदा मिळाली सिंगलचा कॉल, सिंगल मिळाले, सेकंडचा कॉल आहे. ओहो आणि ते काय घडलंय. धावबाच्या सुरुवात विकेट मिळतीये, फलंदाज बाद. सुरेश म्हात्रे 1 नंबर, गटात भिवंडी लय डेंजर, बाल्या मामा 1 नंबर, गटात भिवंडी लय डेंजर. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच झूम. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. लोअर फुलटो चेंडू होता, मिड विकेटला वळवला. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसरी धाव घेत असताना काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी जर पाहिलं तर डायरेक्ट हिट केलं यष्टीरक्षकानं. अक्षय सोनीनं काय जबरदस्त हिट केलं आणि ते जर पाहिलं तर फलंदाज विवेक बाद झालेत. चार चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. काय जबरदस्त फटका फलंदाज
काय जबरदस्त फटका विवेकच्या बॅटमधून या मॅचमध्ये आला होता, परंतु इथे जर पाहिलं तर धाबाच्या स्वरूपात ते बाद झालेत. नवीन फलंदाज राकेश मैदानावरती दाखल होत आहेत. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. गुज्जर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेटनं मॅच रंगली आहे, रंगवली आहे, मॅच बनली आहे, बनवली आहे, मॅच घडवत चालली आहे, घडवणारा मैदानावरती आहे, गोलंदाजानं घडवली आहे मॅच. काय जबरदस्त सामना तुम्ही पाहताय. ओ खोला टाकलाय, वाह वाह वाह, क्लीन बोल्ड, यू मिस आय विल डेफिनेट इट. यश उद्ध्वस्त, फलंदाज बाद. पायरी एक एक पायरी चढे झरझर, एक एक पायरी आज चढे झरझर. काय जबरदस्त गोलंदाजी गुज्जरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. राऊंड विकेटनं आले आणि उत्तरच नव्हतं फलंदाजाकडे. लाईन पूर्णपणे मिस केली. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. पिन पॉइंट यॉर्कर, कमालीचा चेंडू पाहायला मिळतो. अगदी खोलात टाकलाय. इथे फलंदाज त्रिफलाचीच्या स्वरूपात बाद झालेत. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानावरती दाखल होतोय. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. गुज्जरनं कमबॅक केलाय. त्याच्या विरोधात षटकार आला जरूर, परंतु तदनंतर 2 विकेट या मॅचमध्ये पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. गुज्जर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. हो, यावेळेस मोठा फटका. फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधून बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. एक नंबर सुरेश म्हात्रे एक नंबर नका जाऊ भिवंडी लय डेंजर बाले मामा एक नंबर नका जाऊ भिवंडी लय डेंजर नादी लागले त्यांचे 12 वाजले नादी लागले त्यांचे 12 वाजले झाले सारेच चुमन कर. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. स्वप्नीलच्या बॅटमधून देखील षटकार येतोय. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना रंगलाय. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिला चेंडू फेस करत असताना सरळ चेंडूला डाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. गुज्जरच्या विरोधात या षटकामध्ये 2 षटकार तुम्ही पाहताय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. चिरनेर संघ का आम्ही रायगडवरून भिवंडीपर्यंत प्रवास करून आलोय अगदी सांगत असताना मैदानावरती चांगली बॅटिंग करतायत. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. चांगला सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांची कामगिरी चांगली राहिलेली आहे या मॅचमध्ये आतापर्यंत, कारण गोलंदाजी देखील चांगली, फलंदाजी देखील चांगली. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 4 धावा, 4 धावा, 2 चेंडू. एका बाजूला गुज्जर तर एका बाजूला स्वप्नील तुम्ही पाहता या मॅचमध्ये. हो, आडव्या बॅटने केलेत. मिड विकेटला टर्न केला. 1 मिळाली. सेकंडचा कॉल आहे. सक्सेसफुल होईल का? ओहो, झाली आहे सक्सेसफुल. फिल्डिंग मध्ये मिस्टेक केली आहे. आता इक्वेशन जर पाहिलं तर 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. क्रीडा रसिका हो, हा सामना आवडला असेल ना तर या मॅचसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे या 2 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील सामना जिंकण्यासाठी. चांगला सामना पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. खरं तर स्वप्नीलनं या मॅचमध्ये कमबॅक करून दिलाय, कारण मागील 2 चेंडूवरती त्याच्या बॅटमधून 8 धावा तुम्ही पाहताय. 1 षटकार आणि 2 धावा देखील पाहिल्या. अगदी 7व्या नंबरवरती मैदानावरती तो दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. एका बाजूला जितू पॅकर्स नवघर तर एका बाजूला रिया इंटरप्राइजेस चिरनेर, एका बाजूला स्वप्नील तर एका बाजूला गुज्जर आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज गुज्जर. राऊंड विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती. ओहो, इथे मॅच फिनिश होते की काय? सामना इथे जिंकलाय जितू पॅकर्स नवघर या संघानं. अभिनंदन, अभिनंदन. जितू पॅकर्स नवघर. हार्ड लक, टफ लक. रिया इंटरप्राइजेस चिरनेर. हार्ड लक कुमारजी तांगडी. सुरेश म्हात्रे एक
अष्टपैलू योगेश. योगेश इज द मॅन ऑफ द मॅच. योगेश आपण लगेच यायचं आहे. या सुरुवातीला बॅटिंग करताना 2 चौकार सुद्धा लगावले होते आणि 9 धावांची खेळी केली होती. त्यानंतर तिसरं षटक जे हाताळलं महत्त्वपूर्ण, त्यामध्ये 3 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले. योगेश प्लीज कम फॉरवर्ड.